नव्या म्हणूनतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे. कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. कविता म्हणजे फक्त भक्तिगीत किंवा राजांचा गौरव. पूर्वीच्या काळी असं सगळ्यांना वाटायचं, पण एका कवीने हे सगळं बदलून टाकलं आणि मराठी कवितेला दिला नवा श्वास. त्यांचं नाव होतं कृष्णाजी केशव दामले, म्हणजेच प्रसिद्ध मराठी कवी केशवसूत. आणि 7 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस. चला या व्हिडिओ मधून जाणून घेऊया कवी केशवसूत यांच्याबद्दल. पण त्याआधी कलाकार चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. नमस्कार, मी मानसी आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष भाग 281 पावर्ड बाय gopreg.com. 7 ऑक्टोबर 1866 साली कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवसूत यांचा जन्म झाला. मराठी साहित्य विश्वात त्यांना आधुनिक काव्याचे जनक असे म्हटले जाते. त्यांच्या जन्मामुळे जणू मराठी कवितेत नवा प्राण फुंकला गेला. काव्य रत्नावली ह्या मासिकाचे संपादक नारायण नरसिंह फडणीस यांच्या सूचनेवरून केशवसूत या टोपण नावाचा त्यांनी स्वीकार केला. त्यांनी कवितेला घराघरात नेलं. सामान्य माणसांच्या वेदना, आनंद, स्वप्न, संघर्ष कवितेत मांडले. म्हणूनच त्यांना मराठी काव्याचा खरा क्रांतिकारक म्हटलं जातं. केशवसूतांनी विद्यार्थी दशेतच काव्य लेखनास आरंभ केला असला तरी त्यांचा मुख्य काव्य रचना काल 1885 ते 1905 हाच होता. या काळातील त्यांच्या सुमारे 135 कविता आज उपलब्ध आहेत. त्यांची उद्याचा सूर्य ही कविता वाचताना आजही अंगात ऊर्जा संचारते. जुनं गेलं नवं आलं, जीवनाचं नवं तेज उजाडलं असा आशावाद त्यांच्या प्रत्येक ओळीत दिसतो. त्यांनी दाखवून दिलं की कविता फक्त भावनांचं नव्हे तर समाज बदलण्याचंही सामर्थ्य ठेवते. गोड अनुभूती व तिची नाविन्यपूर्ण अभिव्यक्ती असलेली जपुर्जा ही त्यांची कविता विशेष गाजली होती. आजच्या काळात आपण सोशल मीडियावर किंवा पुस्तकात कितीही नवे कवी वाचले तरी आधुनिक कवितेचा पाया कोणी घातला याचा विचार केला तर उत्तर एकच येतं, केशवसूत. त्यांच्या नावाशिवाय मराठी काव्याची कहाणी अपूर्णच राहील. मराठी कवितेत नवा प्राण ओतणारे केशवसूत खरं तर एका नव्या विचार युगाचे सूर्य होते. त्यांचा जन्मदिन साजरा करताना आपण फक्त कविता वाचत नाही तर नव्या विचारांचा स्वीकारही करतो. त्यांचा जन्मदिन आपल्याला आठवण करून देतो की कविता म्हणजे फक्त भावना नव्हे तर बदल घडवण्याचं साधन आहे. चला आपण सारे मिळून मराठी कवितेची ज्योत आणखी उजळ करूया. तुम्ही शेवटचं कोणतं मराठी काव्य वाचलं आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय gopreg.com.